पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर केशवनगर खडकी इथल्या महानगरपालिका उत्तर झोन हद्दवाढ भागातील नागरिकांच्या वतीनं पाणी टंचाईचे तात्काळ निवारण करून या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करणारं निवेदन महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलं आहे। पूर्वीच्या खडकी ग्रामपंचायतनं 2 इंची टाकलेल्या नळ योजनेतून पाणी पुरवठा सुरू असून सकाळी 6 वाजता नळ येतात, त्यानंतर 2 वाजेपर्यंत पाणीच मिळत नाही। यापूर्वी देखील 2 ते 4 वेळा तक्रारी केल्या, परंतु त्यांची अद्यापपर्यंत कोणीच दखल घेतली नाही आणि पाण्याची समस्या सुटलेली नाही। केशवनगरच्या पाण्याच्या टाकीतून आलेलं कनेक्शन नाल्या शेजारीच आहे। ते अंतर फक्त 10 ते 15 फुटाच्या अंतरावर आहे। या ठिकाणी पाईपची जोडणी केली तर या परिसरातील घरांना पाणी मिळू शकतं असंही निवेदनात म्हटलं आहे। याबाबत संबंधित विभागाचे जेई अभिजित गई यांना वारंवार सांगितलं असता त्यांनी अद्यापपर्यंत आमच्या समस्यांकडे हेतुपुरस्सरपणे लक्ष दिलेलं नाही। आमची 3ही ऋतूमधील पाण्याची समस्या कायम असून आमच्या विभागाचा जेई अभिजित गई यांना इथून बदलून दुसऱ्या विभागात टाकावं अशी मागणी खडकी इथल्या नागरिकांच्या वतीनं अकोला मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे। आम्ही महसूल कॉलनीमधून इथे आलेलो आहोत। आमच्या इकडं पाण्याची समस्या भीषण म्हणजे नियोजनाअभावी पाण्याची समस्या उद्भवलेली आहे। ग्रामपंचायतने जी नळ योजना टाकली 2.5 इंचाची आणि त्याच्यामध्ये 250-300 घराचं पाणी पुरवठा आमचे शेवटी घरं असल्याच्यानं आमच्या 15-20 घराला अजिबात पाणी येत नाही। 3ही ऋतूमध्ये आमच्या इकडच्या महिला दिवसभर पाण्यासाठी त्रासलेल्या असतात। शेवटी आमच्या नगरसेवकानं तर कोणा लक्षात दिलं नाही, निष्क्रिय नगरसेवक आणि जे कोणती जेई आहेत आमचे ते सुद्धा अजिबात लक्ष देत नाही। आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की आमचं बात छोटीशी समस्या आहे, केशवनगरातून आलेल्या त्या पाईपलाईनला जर 10-15 फुटाचा पाईप जोडला तर आमची नेहमीची पाण्याची 15-20 घरांची समस्या सुटू शकते। परंतु नेहमीसाठीची समस्या आहे। आमच्या महिला सकाळी 6 वाजता नळ येतात तर दिवसभर पाण्यासाठी त्रासलेले असतात, पाणी तर भेटतच नाही आणि सर्व महिला पाण्यासाठी त्रसलेले असतात। म्हणून आज आम्ही महानगरपालिका अकोला येथे आयुक्त साहेबांना या समस्त महिलांच्या सोबत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला तात्काळ येऊन तिथं पाण्याची सुविधा करून देऊ। तसेच आमच्या इथं मोठी विहीर आहे, सार्वजनिक विहीर आहे, त्या विहिरीकडे देखील कोणी लक्ष देत नाही। त्याच्यात गाळ पडलेला आहे, ते पाणी वापरतो आम्ही सध्या, हे पाणी भेटत नाही। तर म्हणजे आमचे 8-10-20 घरं जे आहेत त्या विहिरीचं पाणी वापरतं, त्या विहिरीत ब्लिचिंग पावडर नाही आहे, त्यातला गाळ काढल्या जात नाहीत, त्याच्या जाळी टाकलेली नाही आहे। कधी जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? नंतर यानंतर महानगरपालिका त्याला जबाबदार राहील। याच्यानंतर जर कशाची जीवितहानी झाली, कारण मोठी विहीर आहे आणि तिथं लहान लहान बालकं आमचे खेळत असतात, त्याची देखील यांनी दखल घ्यावी अशी या आशयाचं निवेदन आम्ही आयुक्त यांना दिलेलं आहोत।